नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीचं ज्ञान अनिवार्य, नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई. महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालवायची असेल तर प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी चालकांना व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. 1989च्या कायद्यात आणि नियमांमध्ये करण्यात आलेल्या बदलानंतर या नियमाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे केली जात असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. पूर्वीच्या कायद्यातील तरतुदींची बहुतांश रिक्षा आणि टॅक्सी चालकांना माहिती नसल्यानं त्याचं योग्य पालन होत नव्हतं. प्रवाशांशी संवाद साधताना प्रामुख्याने हिंदीचा वापर केला जात असल्याच्या तक्रारीही परिवहन विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत परिवहन मंत्री म्हणून सरनाईक यांनी या विषयाकडे लक्ष दिलं. चालकांना व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी सुरुवातीला 3 महिन्यांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ही मुदत वाढवून सुमारे 105 दिवस करण्यात आली. या कालावधीत तब्बल 1,35,000 रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी प्रशिक्षणासाठी नोंदणी केली. कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून सुमारे 1,600 शिक्षकांची नियुक्ती करून चालकांना प्रशिक्षण देण्यात आलं. प्रशिक्षणानंतर सुमारे 1,10,000 चालकांना प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली आहे. मात्र मराठी शिकण्याची इच्छा न दाखवणाऱ्या किंवा प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्यास जाणीवपूर्वक नकार देणाऱ्या चालकांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. व्यावहारिक मराठीचं ज्ञान नसल्यास सुरुवातीला 3 महिन्यांसाठी लायसन्स निलंबित केलं जाणार आहे. त्यानंतरही नियमांचं उल्लंघन झाल्यास संबंधित चालकाचं लायसन्स आणि परमिट कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई केली जाईल असा इशारा परिवहन मंत्र्यांनी दिलाय. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, रिक्षा टॅक्सी चालवायची असेल तर मराठी भाषेला मान सन्मान देणं आणि तिचं ज्ञान असणं आवश्यक आहे असा स्पष्ट संदेश प्रताप सरनाईक यांनी दिलाय. 89चा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये किंवा त्या नियमामध्ये थोडासा बदल केला आहे. पूर्वीचा कायदा हा समस्त रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना माहिती नव्हता आणि त्यामुळे त्याचं पालन केलं जात नव्हतं. सर्रासपणे हिंदीमध्ये संवाद साधला जात होता आणि त्या कायद्यात स्पष्टपणे म्हटलं आहे की तुम्हाला व्यावहारिक ज्ञान म्हणजे पॅसेंजरबरोबर बोलत असताना, प्रवाशांबरोबर संवाद साधत असताना मराठीचं ज्ञान आवश्यक आहे. ते तुम्हाला जर आलं नाही तर कायद्यानुसार तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. परंतु ते योग्य प्रकारे आमच्या लोकांनी सुद्धा सर्वसामान्य प्रवाशांपर्यंत किंवा रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांपर्यंत पोहोचवलं नव्हतं, म्हणून ही कारवाई होत नव्हती. परिवहन मंत्री म्हणून माझ्याकडे काही तक्रारी आल्यानंतर मी त्यावर लक्ष घातलं आणि लक्ष घातल्यानंतर असं निदर्शनास आलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्षा आणि टॅक्सी चालक आहे, पण सर्वजण हे प्रवाशांशी हिंदीमध्ये संवाद साधत असतात आणि त्यामुळे मराठी भाषा आणि मराठी भाषेचं महत्त्व हे यांना कळावं यासाठी कायद्यामध्ये काही बदल केला आहे. पूर्वीच्या कायद्यामध्ये दंडाची तरतूद होती. आजच्या या कायद्यामध्ये जर तुम्हाला मराठी व्यावहारिक बोलता नाही आलं तर 3 महिन्यापर्यंत आम्ही फक्त लायसन्स तुमचं रद्द करू. परंतु परत एकदा जर तुमचा दोष आढळला तर तुमचं लायसन्स जे आहे पूर्णतः रद्द केलं जाईल आणि त्याचबरोबर तुम्ही परमिटसाठी जेव्हा आमच्याकडे याल तेव्हा परमिट सुद्धा रद्द करण्याचे अधिकार हे आरटीओच्या अधिकाऱ्यांना आहे. यापूर्वी जे व्हायचं ते व्हायचं, पण प्रताप सरनाईक ह्या खात्याचा मंत्री झाल्यानंतर आणि त्यांच्याकडे तक्रारी आल्यानंतर तुम्ही जर कानाडोळा करत असाल शासनाला किंवा कायद्याला, बिलकुल आम्ही जुळणारच नाही असं जर तुमची भूमिका असेल तर ते चालणार नाही. आम्ही मुदत दिली होती, तुमच्या काही राजकीय पक्षाचे नेते आले होते, त्यांनी आम्हाला 3 महिन्याची मुदत मागितली. मी जवळजवळ 105 दिवसांची मुदत दिली आणि त्या मुदतीमध्ये जवळजवळ 1,35,000 रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हरनी मराठीचे धडे घेतले. कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून 1600 शिक्षक तैनात केले गेले होते. आता आम्ही त्यांना जवळजवळ 1,35,000पैकी 1,10,000 लोकांना प्रमाणपत्र सुद्धा कोकण साहित्य परिषदेच्या माध्यमातून देतो. त्यामुळे त्यांना शिकायची जी इच्छा होती त्यांनी पूर्ण केलेली आहे. परंतु जे मुजोरी करतील की महाराष्ट्रात आम्ही खाऊ पिऊ, आम्ही व्यवसाय करू, पैसे कमावू आणि तरी सुद्धा आम्ही मराठी बोलणार नाही, तर त्या लोकांना मात्र शिक्षा ही दिलीच गेली पाहिजे. आणि त्यामुळे आम्ही 17 तारखेला जो समारोपाचा कार्यक्रम आहे त्यानंतर एक चांगली मोहीम आरटीओच्या माध्यमातून आम्ही स्वीकारू घेऊ आणि आमच्या माध्यमातून ज्यांना व्यावहारिक मराठीचं ज्ञान नसेल त्याच्यावर नियमानुसार कारवाई करू. एक गोष्ट मात्र नक्की, नियमानुसार कारवाई करू. जर तुम्हाला त्या कारवाईबद्दल काही अजूनही आक्षेप असेल तर माझ्यापर्यंत आला. परंतु महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये रिक्षा टॅक्सी चालवायची असेल तर मराठीचं ज्ञान आवश्यक आहे.
परत एकदा सांगतो, महाराष्ट्रामध्ये मराठीला मान द्या, सन्मान द्या, तरच तुम्ही व्यवसाय योग्य प्रकारे करू शकता, हे या कायद्याच्या दृष्टीनं दाखवले. अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या उपवनमधील 29 उद्योजकांचं त्याच भागात पुनर्वसन करण्याची मेट्रो अधिकाऱ्यांनी केली मागणी मान्य. ठाण्यातील अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या उपवनमधील 29 उद्योजकांचं त्याच भागात पुनर्वसन करण्याची मागणी मेट्रो अधिकाऱ्यांनी मान्य केली आहे. त्यामुळे गेल्या 40 ते 45 वर्षांपासून याच परिसरात व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना मोठा दिलासा मिळालाय. ठाण्यात रिंग मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू असून याबाबत विविध विभागातून नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. अशाच तक्रारी आमदार संजय केळकर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. केळकर यांनी अधिकाऱ्यांनी नागरिकांसह प्रत्यक्ष पाहणी करून सूचनाही केल्या होत्या. त्यानुसार आवश्यक बदलही काही ठिकाणी करण्यात आले आहेत. उपनेते गेली 40 ते 50 वर्षांपासून व्यवसाय करणारे उद्योजक देखील या प्रकल्पात बाधित होणार असल्यानं त्यांनी केळकर यांच्याकडे धाव घेतली होती. याबाबत केळकर यांनी अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी करून सूचना केल्या होत्या. दरम्यान बुधवारी मेट्रो कार्यालयात केळकर यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी हिरानंदानी, चेंदणी कोळीवाडा, महागिरी, लाजरस रोड, उपवन येथील नागरिक आणि उद्योजक आणि वेकअप ठाणे संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उपवन येथील 29 उद्योजकांचं त्याच भागात पुनर्वसन करण्याचं अधिकाऱ्यांनी मान्य केले. त्यामुळे या उद्योजकांना दिलासा मिळाला असल्याचं केळकर यांनी सांगितलं. अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाच्या परवानग्या घेण्याआधी नागरिकांच्या हरकती सूचना घेणं आवश्यक होतं. मात्र काम सुरू केल्यानंतर सूचना स्वीकारल्या जात आहेत. एक वेळ प्रकल्पाला विलंब झाला तरी चालेल, परंतु कमीत कमी नागरिकांना त्रास व्हावा आणि जास्तीत जास्त नागरिकांना फायदा व्हावा या दृष्टीनं प्रकल्पाची अंमलबजावणी व्हावी अशी भूमिका अधिकाऱ्यांसमोर मांडल्याचं केळकर यांनी सांगितलं. सध्या ठाणे शहराची लोकसंख्या 29 लाखांवर येऊन ठेपली आहे. भविष्यात नागरीकरणामुळे लोकसंख्या आणखीन वाढणार आहे. त्या दृष्टीने आतापासून विविध योजना शहरात राबवल्या जात आहेत. मात्र या योजना सुरू करताना नागरिकांना विश्वासात घेण्याची गरजही केळकर यांनी व्यक्त केली आहे. प्रकल्पाला 4 महिने उशीर झाला तरी चालेल, परंतु नागरिकांना कमीत कमी त्रास आणि जास्तीत जास्त फायदा व्हावा या दृष्टीने अंमलबजावणी करावी अशी सूचना मेट्रो अधिकाऱ्यांना केल्याचं केळकर यांनी सांगितलं. अहिल्यादेवी होळकर घाटाच्या माहिती फलकाचं अनावरण, आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते उद्घाटन. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त धनगर प्रतिष्ठान यांच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाच्या माहिती फलकाचं अनावरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या माहिती फलकाचं उद्घाटन आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आलं. धनगर प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागणीनुसार आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकालगत असलेल्या घाटाच्या फलकाचं सुशोभीकरण करण्यात आलं. तसंच येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट असं नामफलक आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती देणारा माहिती फलक उभारण्यात आला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून या माहिती फलकाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी समाजाचे नेते शंकरभाई विरकर, बाबासाहेब दगडे, संदेश कवितके यांच्यासह धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या सचिव गायत्री गुंड तसंच अनेक मान्यवरही उपस्थित होते. यावेळी धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकंडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती आणि घोंगडे देऊन समाजाच्या वतीने आमदार निरंजन डावखरे यांचे आभार मानले. यावेळी आमदार डावखरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटालगत असलेल्या स्मारकातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण 1988 मध्ये झाल्याचं सांगितलं. त्यावेळी आपले वडील स्वर्गीय वसंतराव डावखरे महापौर होते आणि त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता. आज याच ठिकाणी घाटाचा माहिती फलक उभारण्याचं काम करण्याची संधी धनगर समाजानं आपल्याला दिली आहे, त्यामुळे आपल्याला अभिमान वाटतो. यासाठी आपण समाजाचे आभार मानत असल्याचंही डावखरे यांनी सांगितलं. या माहिती फलकाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची महती युवा पिढीसह सर्वसामान्य नागरिकांना समजणार असून त्यांच्या प्रेरणादायी कार्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असल्याचं डावखरे यांनी सांगितलं.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनगर प्रतिष्ठानचे सचिव तुषार धायगुडे, उपाध्यक्ष राजेश विरकर, खजिनदार अनिल जरग, कार्यकारिणी सदस्य अविनाश लबडे, सुरेश भांड, उत्तम यमगर, सल्लागार मनोहर विरकर, सूर्यकांत रायकर यांच्यासह अनेक कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येनं समाज बांधवही उपस्थित होते. आज या इकडे पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या साठी या इकडे जो माहितीचा एक दस्त या इकडे उभा केलेला आहे. निश्चितपणे ठाणेकरांसाठी हा तलावपाळीचा परिसर हा एक आपुलकीचा, एक आठवणींचा आणि एक मानाचं स्थान आहे. त्या तिकडे निश्चितपणे आपण बघतो की वर्षातनं दोन्ही वेळा समाजातली आणि वेगवेगळ्या घटकातली लोक आवर्जून या इकडे अभिवादन करण्यासाठी येत असतात. हे स्थान त्या दृष्टिकोनाने अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर 1988 साली डावखरे साहेबांच्या हस्ते या इकडे पुण्यश्लोक अहिल्या देवींचं पुतळा या इकडे अनावरण करण्यात आलं होतं आणि आज या इकडे या दस्ताचं मला माझ्या निधीच्या माध्यमाने करण्याची संधी समाजाच्या वतीने भेटली. मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो की समाजाने ही संधी दिली. त्याच्यासाठी मी मनापासून समाजाचे आभार मानतो. साहेब, आपल्या माध्यमातून 100 पुरुषांच्या माहितीवर या सगळे ठिकठिकाणी आपण हे कामं करतात, काय सांगायला? ते आपल्या भावी पिढीला आपला इतिहास माहिती असला पाहिजे आणि ज्याचा इतिहास हा उज्ज्वल असतो, हे ज्याच्या पुढच्या पिढीला माहिती असेल त्या पुढच्या पिढीचं तेव्हाच जाऊन भविष्य उज्ज्वल होईल. त्याच्यामुळे इतिहासाची आठवण करून देण्याचं काम निश्चितपणे या माध्यमाने आणि आठवण करून प्रेरणा देण्याचं काम या स्मारकाच्या माध्यमाने होईल असा विश्वास मला आहे. ठाणे महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील 70 वर्ग होणार डिजिटल. ठाणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिकण्याचा अनुभव मिळावा यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील आणखी 70 वर्ग डिजिटल करण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत डिजिटल पॅनल, संगणक, कॅमेरा, UPS स्टँड यांच्यासह लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेने टप्प्याटप्प्याने डिजिटल वर्गांची संख्या वाढवण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या एकूण 69 शाळा इमारतींमध्ये 737 वर्ग असून त्यापैकी आतापर्यंत 455 वर्ग डिजिटल करण्यात आले आहेत. उर्वरित वर्गही टप्प्याटप्प्यानं डिजिटल करण्याचं नियोजन शिक्षण विभागानं केलं आहे. 2019-20 मध्ये पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील 200 वर्ग डिजिटल करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आणखी 63 वर्ग डिजिटल झाले. 2025-26 मध्ये 72 वर्ग डिजिटल करण्यात आले असून CSRच्या माध्यमातूनही 100 वर्ग डिजिटल करण्यात आले आहेत. त्यामुळे डिजिटल वर्गांच्या माध्यमातून तंत्रज्ञान आधारित शिक्षणाचा विस्तार करण्यावर महापालिकेचा भर आहे. यंदा आणखी 70 वर्गांसाठी डिजिटल यंत्रणा उभारण्यात येणार असून त्यासाठी सुमारे 1,99,46,300 रुपयांची तरतूद आहे. यामध्ये उपकरणांची खरेदी, स्थापना, वाहतूक, मनुष्यबळ, 3 वर्षांचा देखभाल खर्च तसंच शिक्षकांचं प्रशिक्षण यांचाही समावेश आहे. या डिजिटल वर्गांमध्ये 65 इंचांचे इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेल, OPS संगणक, कॅमेरा आणि UPS यांचा समावेश असणार आहे. त्यासोबत लर्निंग मॅनेजमेंट सिस्टमच्या माध्यमातून प्रवेश व्यवस्थापन, वर्ग व्यवस्थापन, उपस्थिती, परीक्षा व्यवस्थापन, बहुस्तरीय मंजुरी आणि इतर शैक्षणिक बाबी डिजिटल पद्धतीनं हाताळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी कार्यक्रमाअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील मतदारांसाठी महत्त्वाची सूचना जिल्हा प्रशासनानं जारी केली आहे. या मतदारांचं स्वाक्षरीसह गणना प्रपत्र प्राप्त झालं नाही अशा मतदारांची नावे अप्राप्त गणना प्रपत्र या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या यादीमध्ये गैरहजर, स्थलांतरित, मृत आणि दुबार अशा प्रकारांमध्ये नोंद झालेल्या मतदारांचा समावेश करण्यात आलाय. या मतदारांची नावं 24 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केली जाणार नाहीत. जिल्ह्यात गेले 1 ते 1.5 महिन्यांपासून SIR प्रक्रियेचं काम सुरू आहे. या प्रक्रियेत सध्या निम्म्याहून अधिक मतदारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
तसंच इतरांची प्रक्रिया देखील सुरू आहे. त्यामुळे पात्र मतदाराचं नाव मतदार यादीतून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासनानं अनकलेक्टेबल ईएफ यादी तपासण्याचं आवाहन केले. ही यादी विधानसभा मतदारसंघनिहाय ठाणे जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यादीत आपलं किंवा आपल्या कुटुंबातील पात्र सदस्याचं नाव असल्यास संबंधितांनी गणना प्रपत्र तात्काळ भरून 17 ऑगस्ट पर्यंत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष सखोल फेरबदल कार्यक्रम राबवण्यात येत असून 17 ऑगस्ट पर्यंत गणना प्रपत्र भरून घेण्यात येणार आहेत. त्यानंतर 24 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे मतदारांनी विलंब न करता आपलं नाव अनकलेक्टेबल ईएफ यादीत आहे की नाही हे तपासून आवश्यक ती कार्यवाही 17 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. तिरंगाच्या साक्षीने राष्ट्रभक्तीचा जागर, ओळा माजिवड्यात भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात बुधवारी भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्तकनगर येथे झालेल्या या यात्रेत युवा, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या यात्रेला सुरुवात झाली. हातात तिरंगा घेत नागरिकांनी परिसरातून मार्गक्रमण करत राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. स्वातंत्र्याचा अभिमान, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाप्रतीची निष्ठा अधिक दृढ करण्याचा संदेश या यात्रेतून देण्यात आला. हर घर तिरंगा अभियान केवळ प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्यापुरते मर्यादित नसून तिरंग्याशी जोडलेली देशभक्तीची भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजवणं हा या अभियानाचा उद्देश आहे. याच भावनेतून तिरंगा यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला. या यात्रेत श्री साईबाबा मंदिर संस्थान, भारत विकास परिषद, चिराणी विद्यालय आणि ब्राह्मण विद्यालय यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. विशेष निमंत्रित मेजर शशिकांत साळुंखे आणि मेजर गणेश वाळावळकर यांचीही उपस्थिती नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरली. यावेळी आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी नागरिकांशी संवाद साधला. तिरंगा हा देशाच्या स्वातंत्र्याच्या, शौर्याचा, त्यागाचा आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या गौरवशालीचं प्रतीक आहे. हर घर तिरंगाच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीची भावना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करूया असं आवाहन देखील त्यांनी केलं. यावेळी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक सीताराम राणे, नगरसेविका स्नेहा आमरे, अनिता ठाकूर, आशादेवी बहादूर सिंग, ठाणे शहर भाजपचे उपाध्यक्ष राम ठाकूर, श्रुती महाजन, रमेश आमरे यांच्यासह मंडल पदाधिकारी, भाजपचे कार्यकर्ते आणि नागरिकही उपस्थित होते. तिरंगा यात्रेच्या आयोजनासाठी नगरसेवक वैभव कदम आणि राजेश सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. तिरंग्याचा सन्मान, स्वातंत्र्याचा अभिमान आणि राष्ट्रभक्तीची भावना घराघरात पोहोचवण्याचा संदेश देत ही यात्रा उत्साहात पार पडली. साहेब, हर घर तिरंगा या अभियान अंतर्गत तिरंगा यात्रा आहे. अजून काय सांगाल? हर घर तिरंगा अभियानाच्या अंतर्गत आपण बघतोय की पूर्ण देशामध्ये अनेक ठिकाणी रॅलीज निघत आहेत. आज या इकडे ओळा माजिवडा विधानसभेमध्ये ही तिरंगा रॅली निघाली आहे आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मोठ्या संख्येने नागरिक याच्यामध्ये सामील होत आहेत हे आपण बघतोय. खऱ्या अर्थाने देशाची एकता, अखंडता याचं प्रतीक ही रॅली आहे आणि त्याच्यामुळे यावर्षीचं हर घर तिरंगा अभियान हे अजून एक महत्त्वाचा विषय त्याच्यामध्ये आहे की वंदे भारत हे पण वंदे मातरमचं जे गीत आहे ते वंदे मातरमच्या गीतलाही एक त्या इकडे दशकपूर्ती होते. त्याच्यामुळेच या सगळ्या गोष्टीला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि मोठ्या संख्येने लोक याच्यामध्ये जमत आहेत. ही आपली ही एकतेची रॅली याच्यामध्ये सगळेजण एकत्र आले. जातीय, धर्मीय, पंथीय सर्वच लोक याच्यामध्ये एकत्र आले. याच्यामध्ये या अभियानामध्ये वेगवेगळे उपक्रम घेत असताना सेल्फी विथ तिरंगा हा एक कार्यक्रमही याच्यामध्ये सामील आहे.
आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही ती यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.